नमस्कार. आयुष्यात कोण, कुठं, कसं आणि का बदललं? थोडंसं शांतपणे विचार करून बघा. आयुष्यात कधी-कधी आपण स्वतःलाच एक प्रश्न हा म्हणजे विचारायलाच पाहिजे आणि विचारतो पण, की तो असा का बदलला? ती व्यक्ती माझ्याशी अशी का वागली? मी एवढं केलं तरी माझ्यासोबत असंच का झालं? पण खरं सांगायचं तर या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अनेकदा कधीच पूर्ण मिळत नाही. आणि जितकं जास्त आपण त्या उत्तरांच्या मागे धावतो, तितकंच आपलं मन अस्वस्थ होत जातं. म्हणून एकदा प्रश्न बदलून बघा, की त्या व्यक्तीने माझ्यासोबत असं का केलं? या प्रश्नाऐवजी स्वतःला विचारा, की त्या व्यक्तीने मला काय शिकवलं? कदाचित हा एक छोटासा बदल असेल, पण तुमच्या संपूर्ण आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलू शकतो. प्रत्येक व्यक्ती आहे ना, आपल्या आयुष्यात काहीतरी घेऊन येते. काही लोक आपल्याला प्रेम शिकवतात, काही लोक विश्वास, काही लोक आपल्यावर म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकवतात, तर काही आपल्याला स्पष्टपणे सांगून जातात, की कोणावर विश्वास ठेवायचा नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीने तुमचा विश्वास तोडला असेल, त्या अनुभवाने तुम्हाला वेदना दिल्या असतील, पण त्याच अनुभवाने तुम्हाला एक महत्वाची गोष्ट शिकवली असेल, की विश्वास ठेवणं चांगलं आहे, पण स्वतःला विसरून कोणावरही अवलंबून राहणं योग्य नाही. कदाचित एखाद्या व्यक्तीने तुमच्यावर खूप प्रेम केलं असेल आणि त्या नात्यामुळे तुम्हाला प्रेमाची खरी किंमतही समजली असेल. पण कदाचित एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सोडलं असेल. त्या वेदनांतून तुम्हाला स्वतः सोबत राहायला शिकवलं असेल आणि तिथेच तुम्हाला जाणवलं असेल, की मला पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या कुणाचीही गरज नाही. काही लोक साथ देतात म्हणून आपण पुढे जातो. काही लोक साथ सोडतात म्हणून आपण अधिक मजबूत होतो. पण हा दोन्ही अनुभव खूप महत्वाचे असतात. आपल्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कायमची राहण्यासाठी आलेली नसते. काही लोक एक अध्याय असतात, काही लोक एक धडा असतात आणि काही लोक आपल्या आयुष्याची दिशा बदलून निघून जातात. म्हणून एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली ना, म्हणून लगेच असा विचार करू नका की आता माझं सगळं संपलंय. कदाचित तिचं काम तुमच्या आयुष्यातून संपलेलं असेल. कदाचित त्या नात्याने तुम्हाला जे शिकवायचं होतं ते शिकवलं असेल, ते पूर्ण झालं असेल. आता तुमची पुढची वाट सुरू होण्याची वेळ आली असेल. आयुष्याची एक सुंदर गोष्ट आहे, की आपल्याला प्रत्येक व्यक्ती आवडेलच असं नाही, प्रत्येक नातं टिकेलच असं नाही, प्रत्येक व्यक्ती आपल्याला समजून घेईलच असं पण नाही. पण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. काही अनुभव आपल्याला नम्र बनवतात, काही आपल्याला धाडसी बनवतात, काही आपल्याला संयम शिकवतात आणि काही आपल्याला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. म्हणून पुढच्या वेळी तुमच्या मनात जर प्रश्न आला, की ही व्यक्ती माझ्याशी अशी का वागली, तर थोडं थांबा, स्वतःला विचारा आणि या अनुभवातून मला काय शिकायचं आहे? मी माझ्याबद्दल काय समजले? मी माझ्या मर्यादा कुठे आहेत? मला पुढच्या वेळी काय वेगळं करायचं आहे? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या अनुभवामुळे मी कोण बनत आहे? कारण आयुष्यात भेटणारी प्रत्येक व्यक्ती कायमची नसते, पण तिच्याकडून मिळालेला धडा मात्र हा कायमचा असू शकतो. काही माणसं तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येतात, काही वेदना घेऊन येतात, काही पण ह्या गोष्टी बऱ्याचशा गोष्टी वेगळ्या वेगळ्या घेऊन येतात, पण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला घडवतात. म्हणून भूतकाळातला सतत प्रश्न विचारत बसू नका. असं काय झालं, तसं का बरं झालं, असं का नाही झालं. पण कधी कधी तरी शांतपणे त्या प्रश्नाकडे विचार बघा, त्या परिस्थितीकडे बघा आणि स्वतःला विचारा, की जे झालं त्यातून मी काय शिकले. कारण कदाचित तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा उद्देश तुम्हाला कायम साथ देणं नव्हता. काहींचा उद्देश फक्त तुम्हाला तुमच्याबद्दल काहीतरी शिकवणं होतं. आणि जेव्हा हा दृष्टिकोन बदलतो, तेव्हा काही लोक गमावल्याचं दुःख कमी होतं आणि स्वतः सापडल्याचा आनंद वाढतो. म्हणून दुसऱ्यांकडनं अपेक्षा करू नका. दुसरे कसे वागले, का वागले,
मी अशी तर नाही, मी तसं तर नाही, हा विचार करण्यापेक्षा मला इथून काय धडा मिळाला, माझा काय अनुभव मला जीवनाचा मिळाला, हे याकडे लक्ष द्या आणि स्वतःची प्रगती करा. नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल आणखी डीप समजून घ्यायचं असेल, आध्यात्मिक आपली दृष्टी वाढवायची असेल, तर नक्कीच रेकी शिका. रेकी शिकल्याशिवाय तुम्हाला ह्या सर्व गोष्टी जाणीवला खूप म्हणजे उशीर करण्यापेक्षा लवकरात लवकर शिका. लवकरात लवकर स्वतःचं जीवनाबद्दलचं जाणून घ्या. थँक यू. थँक यू व्हेरी मच.